उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ 15 एप्रिल ते 15 जून या काळामध्ये 10% भाडेवाढीचा निर्णय। नेहमीपेक्षा 10% अतिरिक्त भाडं प्रवाशांना द्यावं लागेल। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवरती कोकण रेल्वे मार्गावरती 4 एसी विशेष ट्रेन धावणार आहेत। सीएसएमटी ते मडगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आजपासून 14 एप्रिलपर्यंत या ट्रेन धावतील। मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते वाशिंद रेल्वे स्थानकांच्या दरम्यान आज मध्यरात्री 2:10 ते 3:25 या कालावधीमध्ये विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ब्लॉक असेल। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 15% पाणी कपात करण्याचे जलसंपदा विभागाचे आदेश। पाणी कपात न केल्यास भविष्यामधल्या पाणी टंचाईला आपणच जबाबदार राहणार। जलसंपदा विभागाचा महानगरपालिकांना पत्राच्या माध्यमातून इशारा। पुणे महानगरपालिकेनं थकीत पाणीपट्टी भरली नाही तर पाणी पुरवठा बंद केला जाईल, राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा। तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश। 4 दिवसांपासून सुरू असलेलं कंत्राटदारांचं आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे। सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, मात्र कंत्राटदारांसाठी देयके देण्यासाठी पैसा नाहीये। कंत्राटदार संघटनेचा सरकारला सवाल। भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या बाहेर आंदोलन। कंपनीमध्ये महिलांच्या सोबत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे युवा मोर्चा आक्रमक। थकीत बिलाच्या वसुलीसाठी कोल्हापूरमधील कंत्राटदार आक्रमक झाले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कंत्राटदारांनी ठिय्या मांडला। आमच्या बिलांची वसुली झाल्याशिवाय नवीन निविदा काढू नका, कंत्राटदारांची मागणी। सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरती अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या एलईडी मासेमारीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण मत्स्य कार्यालयावरती मच्छीमारांचा मोर्चा। 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक सुट्टी जाहीर। केंद्र सरकारचा निर्णय तर 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वपूर्ण निर्णय मानला जाण्याची शक्यता आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडतील। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। 23 एप्रिलला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान। बारामतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे। काँग्रेसनं माघार घेतल्याच्या नंतर स्थानिक नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचे आभार मानले। राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यामध्ये आम्हाला यश आलं नसलं तरी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे। रुपाली पाटील यांच्या नातेवाईकाच्या लॉजवरती कपलचे व्हिडिओ शूट करून महिलांचं शोषण होत असल्याचं दाखवण्याचा एका पत्रकाराचा प्रयत्न, तर एक पत्रकार आणि राजकीय नेत्याच्या मदतीनं आपली बदनामी करण्याचा प्रयत्न आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांचा पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप। मुंबईच्या विकासासाठी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी पवई इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची भेट घेतली आहे। मुंबईच्या विकासासाठी IIM मुंबई यांचा कशा पद्धतीनं वापर करता येईल याविषयी चर्चा। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची लिलाव नोटीस प्रसिद्ध। थकीत कर्ज वसूल करण्यासाठी 22 मे रोजी लिलावाची प्रक्रिया राबवली जाणार आहे। सध्या करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यात हा साखर कारखाना आहे। सिंधुदुर्गामध्ये कणकवलीमध्ये खासदार नारायण राणे यांच्या 74व्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी 6 तासांमध्ये हे वाळू शिल्प साकारले आहे। जळगावच्या 40गावमधल्या वाघळी गावामध्ये तणाव आहे। अज्ञात व्यक्तींनी गावामध्ये लावलेल्या महापुरुषांचे बॅनर फाडल्यावरून हा तणाव निर्माण झाला। ग्रामस्थांनी 40गाव जळगाव हा महामार्ग रोखून धरला। पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 16 नंबर गेट अचानकपणे बंद केल्यामुळे मोठा गोंधळ झालाय। वेगवेगळ्या सेटअपवरती काम करणाऱ्या कामगारांचं आंदोलन। विविध सिरियल आणि चित्रपटांच्या शूटिंगचं काम ठप्प झालं। गेट उघडत नाही तोपर्यंत कामावरती न जाण्याची कामगारांची भूमिका।
लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलाय। शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाने फटकारलं। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावामध्ये 6 ते 7 घरांमध्ये चोरी आणि घरफोडी झाली आहे। चोरी झालेल्या घरांमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचंही घर आहे। देशमुख कुटुंबीय घरामध्ये झोपलेलं असताना ही चोरी झाली। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरती ट्रकला आग लागली। पैसे दिले नाहीत म्हणून पोलिसांनी ट्रक जाळल्याचा पंजाबमधल्या मालवाहू ट्रक मालकाचा आरोप आहे। हायवे ट्रॅप पोलीस सातत्याने गाड्या अडवून चालकांकडून पैसे मागत असल्याचा देखील त्यानं आरोप केलाय। नाशिकच्या येवल्यामधील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरती पोलिसांनी ट्रक जाळल्याच्या आरोपानंतर भुजबळांनी घटनास्थळाला भेट दिली आहे। योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची सूचना भुजबळांनी केली आहे। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू हा कारागृहाच्या बाहेर आलाय। वर्षभराच्या नंतर दादासाहेब खिंडकर हा कारागृहामधून बाहेर पडल्याच्या नंतर त्याचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय आणि याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। प्रेमामध्ये अडसर ठरेल म्हणून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाची आईनंच हत्या केली आहे। पुण्याच्या खेडमधली ही धक्कादायक अशी घटना आहे। पुरावे मिटवण्यासाठी आईनं या मुलाचा मृतदेह माहेरी बीडमध्ये नेला। त्यावेळेला संशयातून शवविच्छेदन करण्यात आलं आणि यानंतर ही बाब समोर आली। पालघरच्या बोईसर तारापूर MIDC मध्ये अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाई। चित्रालय परिसरामधल्या मार्केटजवळ ही तोडक कारवाई करण्यात आली आहे। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावरती जमावाकडून दगडफेक देखील करण्यात आली आहे। नागपूरच्या अजनी रेल्वे पुलावरून खाली उडी मारण्याच्या तयारीमध्ये असलेल्या तरुणीला काही तरुणांनी वाचवलंय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। युवकाच्या धैर्यशील कृतीचं सध्या कौतुक होत आहे। सोलापूरमध्ये आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार। ITC सेंटरनं एका महिलेचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह असताना देखील पॉझिटिव्ह दाखवला आणि खळबळ माजली आहे। सरकारी अनुदान मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक खोटा रिपोर्ट दिल्याचा राष्ट्रीय छावा संघटनेचा आरोप आहे। मुंबईच्या गोरेगाव पूर्व इथल्या आरे कॉलनी परिसरामध्ये असलेल्या जंगलाला आग लागली। जंगलामध्ये अनधिकृत घर बांधण्यासाठी जाणीवपूर्वक आग लावल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। या आगीमध्ये अनेक झाडं जळून खाक झाली। ठाण्यामधल्या सुभाषनगर परिसरामधील स्वस्तिक प्लाझाजवळ एका दुचाकीला आग लागली। आगीचं कारण अस्पष्ट आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। रायगड किल्ल्यावरच्या रोपवेमध्ये बचावाचं प्रात्यक्षिक। रायगड रोपवेची 30 वर्षांपासून विना अपघात सेवा, तर खबरदारीसाठी NDRFच्या जवानांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवलंय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील गुजरात महाराष्ट्र सीमेवरती या भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलाय। देव मोगरा शिवारामध्ये गुजरात वन विभागाने या बिबट्याला जेरबंद केलंय। परिसरामध्ये अजूनही काही बिबटे असल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे। मुंबईमध्ये डोंगराच्या पायथ्याच्या दिंडोशी भागामध्ये सातत्याने बिबट्याचा वावर दिसून येतो। खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून या परिसरामधल्या रहेजा हाईट्स आणि न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या घटनास्थळाची पाहणी। बिबट्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या वन अधिकाऱ्यांना सूचना। नांदेडमध्ये अंदाज समितीकडून बिलोली वाळूघाटाची पाहणी। दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीची वाळू काढल्याचं समितीचं म्हणणं आहे। तहसीलदार आणि SDM यांच्या निलंबनाच्या सूचना। 13,000 ब्रास परवानगी असताना मोठ्या प्रमाणावरती अवैधपणे रेतीचा उपसा होतोय। नांदेडमध्ये अंदाज समितीच्या सदस्यांसह सदाभाऊ खोत यांनी नंदगिरी किल्ल्याची पाहणी केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी केलेल्या संवर्धनाचं कौतुक करण्यात आलं। तर शासनाचा 23 कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचा मुद्दा खोत यांनी उपस्थित केलाय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक झाली।
विक्रीसाठी मोठी गर्दी होती आहे। तब्बल 28 दिवसांच्या नंतर हळदीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे बाजार समितीमधले व्यवहार गेल्या काही दिवसांपासून बंद होते। जळगावच्या चाळीसगावमधल्या वाघळी गावामध्ये अद्यापही तणाव आहे। अज्ञात व्यक्तींनी गावामध्ये लावलेल्या महापुरुषांचे बॅनर फाडल्यानंतर हा तणाव निर्माण झालाय। ग्रामस्थांनी चाळीसगाव जळगाव हा महामार्ग रोखून धरला। पोलिसांच्या आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे। मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 16 नंबर गेट अचानकपणे बंद केल्यामुळे मोठा गोंधळ झाला। वेगवेगळ्या सेटअपवरती काम करणाऱ्या कामगारांचं आंदोलन, विविध सिरियल आणि चित्रपटांच्या शूटिंगचं काम ठप्प झालं। गेट उघडत नाही तोपर्यंत कामावरती न जाण्याची कामगारांची भूमिका। ठाण्याच्या नालेसफाईला सुरुवात झाली। पहिल्यांदाच महापौर आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्रितपणे नारळ फोडून या नालेसफाईचा शुभारंभ केलाय। आज विरोधी पक्षनेत्याच्याच प्रभागामध्ये नालेसफाईचा शुभारंभ करण्यात आलाय। महाराष्ट्र मोटर वाहन करामध्ये दुरुस्ती, जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरचा कर जवळपास दुप्पट। सुधारित तरतुदीनुसार वाहनांच्या पहिल्या नोंदणीपासून 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर दर 5 वर्षांनी कर आकारणी केली जाणार आहे। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा। वर्मांच्या दिल्लीमधल्या घरामध्ये आग लागली होती, त्यावेळेला बेहिशोबी रक्कम सापडली आणि यानंतर वर्मांची दिल्लीहून अलाहाबाद हायकोर्टामध्ये बदली करण्यात आली होती। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच LCH मधून उड्डाण। राजस्थान सीमेवरती रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचं त्यांनी परीक्षण केलंय। LCH हे भारतीय बनावटीचं लढाऊ हेलिकॉप्टर उंचावरून शत्रूवरती मारा करण्यामध्ये कुशल आहे। अमेरिकेमधील किलाउआ या ज्वालामुखीमधून लावा रसाचं कारंजं निघालंय। 1000 फुटांपर्यंत हवेमध्ये लावा रसाचे द्रव्य उडालेलं दिसतंय। किलाउआ हा ज्वालामुखी जगामधल्या सगळ्यात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे। इराणच्या इशाऱ्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेत्यानाहू यांची मोठी घोषणा। लेबनॉनच्या संदर्भात अजून युद्धविराम नाही, नेत्यानाहूंची माहिती। आम्ही हिजबुल्लावरती पूर्ण ताकदीनं हल्ला करू, नेत्यानाहूंचा इशारा। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आखाती देशांच्या दौऱ्यावर। स्टारमर हे कतारमध्ये दाखल आहेत। हॉर्मुझच्या संदर्भात स्टारमर यांची ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून बातचीत। हॉर्मुझमधून वाहतूक लवकरच सुरू होण्याविषयी चर्चा। लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीच्या मागणीवरती इराण कायम आहे। लेबनॉनवरती हल्ले सुरू ठेवले तर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही। युद्धविरामाच्या दरम्यान हॉर्मुझ बंद राहील, इराणचा पवित्रा। युद्धविरामाच्या चर्चेच्या आधी इस्रायलकडून पाकिस्तानबद्दल नाराजी व्यक्त। इस्रायलकडून लेबनॉनवरती सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वादग्रस्त विधान। आसिफ यांच्या विधानावरून इस्रायलचा संताप। मध्यस्थी करणाऱ्या देशानं निष्पक्ष राहणं गरजेचं असल्याची इस्रायलची भूमिका। आखाती युद्धामध्ये आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा चुराडा झालाय। सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च झाले। 10 वर्ष मागे पडलंय इराण। अमेरिकेचे 6 लाख कोटी रुपये खर्च। अमेरिकेचा दारुगोळ्याचा साठा निम्म्यावर खाली आलाय। जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अचानकपणे गारपीट झाली आहे। शेतीचं मोठं नुकसान झालंय। गारपिटीच्या नंतर रस्त्यावरती बर्फाची पांढरी चादर पसरली आहे। पारा देखील घसरलाय। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।